नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे डिजिटल टेक्निक, चॅप्टर नंबर फर्स्ट, नंबर सिस्टीम. आणि आज आपण टॉपिक शिकणार आहे बायनरी मल्टिप्लिकेशन. अत्यंत सोपा असा टॉपिक आहे. याचे रूल्स आहेत काही. सर्वात आधी आपण रूल बघूया. आणि रूल बघितल्यावर याच्यावर प्रॉब्लेम, सिंपल प्रॉब्लेम्स बघूया की खूप सोपी आहे. सर्वात इझी जाणारा टॉपिक आहे हा. सर्व विद्यार्थ्यांना खूप इझी जातो. तर टॉपिकचं नाव आहे बायनरी मल्टिप्लिकेशन. आणि आता बघा रूल अत्यंत सोपी आहे. सांगा आता 0 इंटू 0 किती होणार? ऑब्विसली 0 होणार. 1 इंटू 0 किती होणार? ऑब्विसली 0 होणार. 0 इंटू 1 किती होणार? ऑब्विसली 0 होणार. आणि 1 इंटू 1 किती होणार? 1च होणार. म्हणजे इथं डायरेक्ट रूल आहे. बायनरी मल्टिप्लिकेशन मध्ये हे मल्टिप्लिकेशनचे जे रूल्स आहेत हे डायरेक्ट आहे. 0 इंटू 0 0, 1 इंटू 0 0, 0 इंटू 1 0 आणि 1 इंटू 1 1. आता चला तर घेऊया एक प्रॉब्लेम छोटस या रूलवर. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. नंबर आहे 1 1 1 0 0 1 बायनरी मल्टिप्लाय बाय 0 1 0 1. हा पण नंबर आहे बायनरी. आता बघा मल्टिप्लाय कसा करतो. पहिले इथे लिहा 1 1 1 0 0 1. खाली हा लिहा 1 0 1. आता जसं आपण मल्टिप्लाय करतो तसंच करा विद्यार्थी मित्रांनो. जे तुम्ही पहिले दुसरे शिकले होते मल्टिप्लाय तसाच सांगा. 1 इंटू 1 किती होते? 1 इंटू 1 1. 1 इंटू 0 किती होते? 0. 1 इंटू 0 किती होते? 0. 1 इंटू 1 किती होते? 1. 1 इंटू 1 किती होते? 1. आणि 1 इंटू 1 किती होते? 1. मग आता इथे एक 0 देतो आपण. मग डबल 0 न मल्टिप्लाय. 0 इंटू 1 0. 0 इंटू 0 0. 0 0 इंटू 1 0. 0 इंटू 0 0. 0 इंटू 0 0. 0 इंटू 1 0. 0 इंटू 1 0. आणि 0 इंटू 1 0. त्याच्यानंतर मग आपण 2 0 देऊ, 1 आणि 2. आता कारण हा 3 नंबरचा आहे ना, तर 2 0 सोडत असतो आपण. मग 1 इंटू 1 1. 1 इंटू 0 0. 1 इंटू 1 सॉरी 1 इंटू 0 0. त्यानंतर 1 इंटू 1 1. 1 इंटू 1 1. आणि 1 इंटू 1 1. आणि आता करायची आता आपल्याला ऍडिशन. ऍडिशनचा रूल मी याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. 1 प्लस 0 प्लस 0 1. 0 प्लस 0 प्लस 0 0. 0 प्लस 0 प्लस 1 1. ऍडिशन सिंपल आहे. 1 0 0 1. 1 0 0 1. 1 प्लस 1 2. 2 म्हणजे 2 चा बायनरी कोण आहे? 2 चा बायनरी 10 आहे. 2 चा बायनरी नंबर काय आहे? 10. मग 0 घेसाल इथं चालू आपण. हा आणि हातचा आला 1, तो इथं लिहू. मग डबल 1 प्लस 1 2. 2 चा बायनरी 10 म्हणजे 0. हातचा आला 1. 1 प्लस 1 2. 2 चा बायनरी 10. हे झालं घ्यायचं मल्टिप्लिकेशन. बघा किती सोपी आहे, खूप जास्त सोपी आहे. तर जर समजा तुम्हाला हे समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट इज द कम्प्लिटेड. आता बघा प्रॉब्लेम नंबर सेकंड. प्रॉब्लेम नंबर सेकंड काय आहे तर 1 1 1 0 1 नंबर मल्टिप्लाय बाय 1 1 0 बायनरी नंबर. आता कसं करसाल? सर्वात आधी हा नंबर लिहूया 1 1 1 0 1. नंतर हा नंबर घेतला 1 1 0. काय करायचं आपल्याला? मल्टिप्लाय. मग 0 न मल्टिप्लाय करू. 0 इंटू 1 0. 0 इंटू 0 0. 0 इंटू 1 0. 0 इंटू 1 0. आणि 0 इंटू 1 0. जसा मल्टिप्लाय कसं करतात तसंच मल्टिप्लाय. मग सेकंड डिजिट साठी आपण 1 0. मग बघा 1 इंटू 1 1. 1 इंटू 0 0. 1 इंटू 1 1. 1 इंटू 1 1. 1 इंटू 1 1. किती नंबरचा डिजिट आहे? थर्ड. म्हणजे 2 0 ऍड करू, 1 आणि 2. डबल 1 इंटू 1 1. 1 इंटू 0 0. 1 इंटू 1 1. 1 इंटू 1 1. 1 इंटू 1 1. आणि करूया ऍडिशन. आता सांगा मला की 0 प्लस 0 प्लस 0 किती होते? 0. 0 प्लस 1 प्लस 0 1. ऍडिशन आहे. 0 प्लस 0 प्लस 1 1. 0 प्लस 1 प्लस 0 1. 0 प्लस 1 प्लस 1 1 प्लस 1 2. 2 म्हणजे 2
काय 10 आहे, म्हणजे इथे किती 0, हाती आला 1. 1 + 1 + 1 3. 3चा बायनरी कोड काय 1 1 आहे. 3चा बायनरी कोड काय 1 1. माहितीच आहे तुम्हाला बायनरी कोड 1 + 1 + 1 3. 3चा बायनरी कोड आहे 1 1. हाती आला 1 आणि 1 + 1 2. 2चा बायनरी किती आहे 10. प्रॉब्लेम इज सॉल्व. आणि हे बायनरी कसे काढतात हे तुम्हाला माहितच आहे विद्यार्थी मित्रांनो. जर याच्यात जर डिफिकल्टी जर असेल तर तुम्ही याच्या आधीचे जे व्हिडिओज आहेत ते बघा. आपण डेसिमल टू बायनरी शिकलो होतो, तर त्यानुसार तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. प्रॉब्लेम नंबर सेकंड इज द कम्प्लीट. आता प्रॉब्लेम नंबर सेकंड झाल्यावर घेऊया प्रॉब्लेम नंबर थर्ड. हे अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे.